नमस्कार, मी संदीप वगैरे आणि आपले ऍडव्होकेट मित्र असीम चौधरी सरांना काल फोनवरती बोलणं झालं की आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे लाईव्ह प्रक्षेपण होतं ते बंद करण्यात आलं अचानक. आपलं बजेटच्या वेळेस चालू केलं आणि त्याच्यानंतर 3-4 GB ते प्रक्षेपण झालं. आपल्या मोदी साहेबांचं एकच म्हणणं आहे, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. भ्रष्टाचार करणार नाही, करून देणार नाही. केंद्रात राज्यात आमची राष्ट्रवादी आणि बीजेपी आणि शिंदेगड असे एकत्र आहोत आणि फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही विरोधात आहेत आणि ते सत्ताधारी आहेत. त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस होऊ नये म्हणून त्यांनी लाईव्ह जे प्रक्षेपण आहे ते बंद केलंय आणि या 4 ते 5 GB मध्ये तुम्ही सर्वांनी लाईव्ह लोकेशन मध्ये पाहिलं असेल की सत्ताधारी पक्षाचं वागणं एक प्रकारे दादागिरीचं आहे आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचं आहे. आणि आम्ही इथं विश्वस्त म्हणून आलेलो आहे आणि या पिंपरी चिंचवड जनतेला साधारण 35 ते 38 लाख लोकसंख्या आहे. त्या जनतेला कळलं पाहिजे आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिले ते आपलं योग्य काम पार पाडत आहेत का नाहीये. हे लाईव्ह प्रेक्षेपण हे चालू झालं पाहिजे. बाकी इतर महानगरपालिकेमध्ये चालू आहे, राज्यसभेत, विधानसभेत, लोकसभेत इकडेही चालू आहे. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बंद का? ते चालू होण्यासाठी आता सरांची इलेक्ट्रेटवरती नोटीस दिलेली आहे आणि ते जर 15 दिवसाच्या आतमध्ये चालू नाही केलं तर PL दाखल करून योग्य न्याय मागितला जाईल आणि या महापालिकेला ते चालू करावं लागेल. महापालिकेला दिलं ऐकलं ना. महापौरांनी आदेश आयुक्तांनी दिले होते की लाईव्ह लोकेशन चालू करा, पण आता महापौरांनी सांगितलंय की लाईव्ह लोकेशन बंद करण्यात येईल, म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण. आणि एकंदरीत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या महापालिकेमध्ये काय चाललंय काय नाही. महापौर बिचारा एकदम निर्मळ आणि स्वच्छ मनाचा आहे, त्यांनी चांगल्यासाठीच आदेश दिला होता, पण त्याच्याच पक्षाचे इतर लोक त्याच्यावरती दबाव टाकून हा निर्णय त्यांना घ्यायला लावलेला आहे. पण जर योग्य ते आदेश आयुक्तांनी दिले आणि महापौर करतीलच आणि जर नाही झालं तर 15 दिवसाची नोटीस पिरियड आहे, त्याच्यानंतर PL दाखल करून कोर्टाकडनं योग्य तो आदेश आला की यांना करावंच लागेल. आता ते दबाव कोण टाकतंय ते महापौरांनाच विचारावं लागेल. मी महापौर नाहीये. मग एकदा आदेश दिला आणि परत तो माझा का घेतला, याचा अर्थ दबावाचं राजकारण झालं म्हणून घेण्यात आला नाही, ते नसतंच घेतला. आज तर उलटी वादग्रस्त GB आहे. म्हणजे पुनवळ्याच्या शाळेचा विषय, सिक्रुत नगर सेवक निवडायचे त्याचा विषय आहे. त्याच्यानंतर DP जो गेले 4 महिने रखडलाय, 5 महिने रखडलाय, तो होणं अत्यंत गरजेचं आहे. तर 3 सदस्य महापालिकेचे निवडायचे आणि 4 सदस्य शासनाचे आहेत, त्याच्यासाठी पण ते थांबलेले आहे. म्हणजे असे बरेचसे वादग्रस्त विषय आजच आहेत. सर, एखाद्या कार्याची किंवा एखाद्या कामाची योजनेची अंमलबजावणी करायची असेल, ठराव लागतो किंवा काहीतरी करावं लागतं कामगार. आता हे तोंडी आदेश देऊन एखाद्याने लेखी आदेश देऊन हे बंद करणं हे कधी किंवा हुकुमशाहीचं लक्षणात वाटत नाही. आता कसं ते 85 आम्ही 37 आहोत आणि ते सत्ताधारी पक्ष आहे, त्यामुळं ते कधी आदेश देतील कधी रद्दही करतील. मग त्यांनी आता ते लेटरवरती दिलाय सही करून का तोंडी दिलाय हे मला माहित नाही अजून. फक्त मी ते काल पुढारी पेपरला न्यूज वाचली, त्या अनुषंगाने मी सरांशी बोलणं केलं की असं असं केलेलं आहे. सरांनी त्यांची खातरजमा केली आणि चिल्लेकर सरांनी पण त्यांचं चॅनलवरती ते प्रक्षेपण दाखवलं होतं आणि आज सगळ्याच पेपरला ती बातमी आलेली आहे की लाईव्ह प्रक्षेपण बंद केले म्हणून. 100% झालं पाहिजे. 100% झालं. मी तिथं सदस्य आहे तरी मी म्हणतो 100% झालं पाहिजे. बाबू कांबळे तुम्हाला म्हणून सांगतो, मी या महापालिकेत विश्वस्त म्हणून आलेलो आहे. मला तिथे काही पैसे खायचे नाही, माझा धंदा पाणी सगळं व्यवस्थित आहे आणि
जेव्हा इलेक्शनला उभा राहिलो निवडणुकीला, तर जो फॉर्म भरतो का, त्या फॉर्म मध्ये मी माझी सगळी A to Z प्रॉपर्टी डिक्लेअर केलेली आहे. आजही नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचं प्रशिक्षण अजून लागलं नाही. त्यांचं बेशिस्तपणाचं भाग राहिला. प्रशिक्षणामध्ये कोणी बोलत नाही, विरोधक बोलतायत. आता प्रशिक्षण झालं साधारणपणे 60 ते 70 एक नगरसेवक नवीन आलेले, त्यांचं झालं पाहिजे. आता आम्ही समजा जुने आहोत, आम्हाला समाजशास्त्र थोड्याफार प्रमाणात कळत आहे, पण नवीन मध्ये पण असं कोणी काही बेशिस्तपणा केलेलं नाहीये.